सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. आज आपण 34व्या रात्रीची गोष्ट वाचत आहोत. शीर्षक आहे वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचं कर्ज दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेतं होती. वडिलांनी पहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेतं विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरतं शेतभात राहिलं असतं. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हतं. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचारानं ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशेबी आणि धोरणी होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही. सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले आणि वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली आणि म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचं कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील आणि व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. देणे वाढत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझं मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नकोत. वडील औपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्याने राहावलं नाही म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखल्यातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडं शेतभात घरदार या गावात राहावं. या पूर्वजांच्या गावातून ते परांगदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरेश येत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वार्ता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढवले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरसफोड करून फोडल्या. कातळास सुरुंग लावले आणि भात जमीन तयार केली. 10 मणांचे शेत 3 खंडीचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवार रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची. तेथेच वांग्याचे भरीत आणि भात दुर्वांच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीनसुद्धा कशी आहे? सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याच्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कुठे कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणे ही पाप. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो. वडील बोलले. भाऊ,
मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कढी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई कशी विकावयाची, दुसऱ्याची विकत घेता येते ना, लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नीती सांगण्याचा आवाणू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात, व्यवहार पाहायला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुलं मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी, परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपं ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे, हे बरे. नानांनी विचारले. माझ्या अब्रूच मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले, माझीही आहे, म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हे का मूर्खासारखा धरणे चांगले नाही. नाना म्हणाले, मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला आणि जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे आणि अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले, म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले, आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली, तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड लिहायला ना खायला, हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहेत, हेच का सरदार? नाही नीट घरदार नाही काही, हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार, एवढी ऐट होती? 30 वर्ष संसार केलात का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसवलं आणि हाकलून दिलं. डोळे उघडा थोडे सरदार, भिकाऱ्याची लक्षणं आणि म्हणे सरदार. बरं बुवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकलं? तेही नाही. हा काय सावटपणा चालवलाय? या गाढवपणाला काय म्हणावं? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे, मी सांगतो तसे करा. असं नाना बोलत आहेत. तो घरातून आई तिथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत ना, तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत नाना. तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली. वाईट दिवस आले. मुलगी तुमची यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचं नशीब वाईट असं म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईनं. मी अभागी आहे. तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचं ते होईल, परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मनं मात्र दुखावलेली राहतात नाना. फुटलेले मोती सांधता येत नाहीत. मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. त्यांचं मन दुखवू नका. माझ्या देखत वेडंवाकडं काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचं काय व्हायचं असेल ते काही ते हो. ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला आणि तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम द्या. बाकी काही नको. उपदेश नको, शिव्या नको. नाना, बोलते याची क्षमा करा. सरदार घराणं. नाना, नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल.
झाड वाळून गेलं तर पुन्हा पालवी फुटेल नाना, रागावू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचं जसं व्हायचं असेल तसे हो, परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू, माझं एवढंच मागणं आहे. असं म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस. माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे. नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिलं पाहिजे. मला तुम्ही हवेत आणि हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेलं, भाऊबंद सोडून गेले, तुम्ही सोडून जाणार का. नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. अयोकडे येत जा तुमच्या. याल ना. आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा, असं म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटचा शब्दच तुम्हाला प्रिय ना. गेले, काय करायचे, जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का, म्हणजे शांत वाटेल, आई वडिलांना म्हणाली. या कपाळ करंट्याच्या कपाळाला तेल कशाला, तू तिकडे आज जा, मला एकटाच पडू दे, वडील त्राग्याने म्हणाले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचं पांघरूण सरसावून ती गेली. कोठे गेली. कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते. मंडळी, येथे श्यामची ही गोष्ट या रात्रीची पूर्ण झाली आहे. पण खरंच ज्याच्यावरती ऋण असतं ना त्यालाच कळतं. आणि अशा वेळेला आपले परके सगळेच आपल्याला टोचायला येत असतात. तेव्हा शक्य तितकं आपण आपले हातपाय बघूनच पांघरूण पसरावं आणि कुणाचं ऋणकरी होऊ नये. उद्या 35व्या रात्रीची गोष्ट वाचणार आहे. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.